लेखकाचा संसार त्याच्या लेखणीसोबत चालू असतं असं म्हणतात, पण तरी सुद्धा त्या लेखकाला एक चांगली बायको हवीच असते ना. बघूया आपल्या ह्या लेखकाला त्याला हवी तशी बायको मिळते का. तुमच्या समोर येत आहेत बुंगाट कलाकार योगेश आणि प्राजक्ता. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज जरा वेगळा विषय. आज मी लेखक आहे. लेखकाचं दुर्दैव असतं तुम्हाला सांगतो. दुर्दैव लेखकाचं, त्यांना चेहऱ्याने कोणीच ओळखत नाही. म्हणजे बघा ना, तुम्ही थिएटरमध्ये गेला तर आज मी फेक हुए पैसे नाही उठाता आहे असं म्हटलं की थिएटर भर टाळ्या, जसं काय आम्ही तुम्ही मनान डायलॉग म्हणलाय. अरे पण त्याच्या मागचे सलीम जावेद काळे का गोरे हे पण बऱ्याच लोकांना माहिती नाही. हा असो, तो विषय सोडा. तर मी प्रथितीय साहित्यिक बाळू वाखुरे. तर मी प्रथितीय साहित्यिक बाळू वाखुरे. आज मी जरा वेगळ्याच गोष्टीमुळे आनंदात आहे. काय ना की मी कथा कविता कादंबऱ्या अशा अनेक ठिकाणी मुसाफिरी करत असतो, पण आज माझा आनंद जरा वेगळाच आहे. माझे गुरु आदरणीय संदीप गायकवाड साहेब, त्यांनी मला फोन केला होता. ते म्हटले की तुझा लेखनाचा वेग आणि दर्जा बघता मला नाही वाटत तुझं लग्न होईल, पण तरी सुद्धा मनावर दगड ठेवून माझी मेवणी मी तुझ्याकडे पाठवतोय, बघ काही जमतं का. आता ती येतच असेल. दिसते मजला साहित्य वळू इकडेच राहतात का. साहित्य वळू साहित्यिक बाळू वाखुरे इथं राहतात असं म्हणायचं का तुम्हाला. नाही नाही, मी असंच सगळ्यांना विचारलं तर कुणी उत्तरच देईना. तर एक म्हातारा बाबा पेपर वाचत बसले होते, ते मला म्हणले साहित्य वळू विचार, लगेच घराकडे नेऊन सोडतील. हे असे सामान्य लोक आहेत, त्यांना आहे ना माझ्या लेखनाचा दर्जाच कळत नाही. ते त्यांच्या वरचं आहे सगळं. असं कसं काय येणं केलं आपण. माय, मी तुम्हाला दाजींनी फोन नाही केला का. तुमचे गुरु माय दाजी आहेत संदीप गायकवाड. म्हणजे सरांनी हिला पाठवलंय माझ्याशी लग्न करायला. हे म्हणजे असं झालं चारोळी लिहिणाऱ्या कवीला डायरेक्ट ज्ञानपीठ मिळाल्यासारखं आहे. दाजींनी मला कशाला पाठवलंय माहितीये ना. कशाला. तर मुद्द्याचा ऐका. हा. माझं नाव दक्षिणा गेवराईकर. खरं तर गुरुला दक्षिणा द्यायची पद्धत असते, तिथं गुरुनीच मला दक्षिणा पाठवली. धन्य ते गुरु, धन्य ते गुरु. दक्षिणा आलीये, पदरात पडलेली नाहीये, इतरू नका. बरोबर आहे बरोबर आहे. एकमेकांची आधी ओळख झाली पाहिजे नाही का. एकमेकांची ओळख होणं फार महत्वाचं आहे. माझी ओळख लेखक या एका शब्दातच झाली, तशी एका शब्दात तुम्ही तुमची काय ओळख करून द्याल. मी अख्खं गाव आहे ना मला ऑल इंडिया रेडिओ म्हणतो. ऑल इंडिया रेडिओ. का 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 म्हणतं. मी सगळे लोक मला भेटल्यावर काय म्हणतात की बा तुला एकदा भेटलं ना की अख्ख्या गावाची माहिती इत्यंभूत मिळते. हा, मी सोनावण्यांची राणी आहे ना, तिला 7वा महिना लागल्यानंतर तिचं लग्न झालं. हा, आणि आमच्या गावची टवाळ कार्टी आहेत ना, त्यांनी तुकारामच्या कोंबड्या चोरल्यान पार्टी केली. थोडक्यात काय, चुगलखोर, गाव भावानी, नाक खुपशी असं म्हणता येत नाही, म्हणून तुला ऑल इंडिया रेडिओ म्हणतात. हे लक्षात आलं का तुझ्या. मग तुम्हाला साहित्य वळू काय म्हणतात याच्याकडे वळू का मी. असो, मग ते महत्वाचं नाही आहे. कसं आहे, मी जरा मोठा साहित्यिक आहे. हा, तर म्हणजे माझी होणारी जी बायको असेल तिला पण साहित्याची जाण, तिचं ज्ञान असलं पाहिजे असं मला वाटतं. तर मला सांग, तुला लिहायला आवडतं का. मी लय लिहिते. वा, लेखनाची आवड आहे. वा वा, काय लिहिता. मी बघा 13 ते 13 ठिपक्यांच्या रांगोळीत सुस्वागतम लिहिते. झालंच तर दरवाजा बाहेर गिरून शुभ लाभ लिहिते, मध्ये असा स्वस्तिक पण काढते. अरे अशा फालतू गोष्टीला लिखाण म्हणते का. लाज नाही वाटत का तुला. तुम्हाला वाटते का लाज मला फालतू म्हणायला. तुमचं लिखाण काय दर्जाचं आहे माहितीये. असं काय वाचलंय का. तुम्हाला काय वाचलंय. तुमच्या सगळ्या अडगळीत टाकलेल्या कादंबऱ्या दाजींनी दिल्यात मला वाचायला. माझी पुस्तकं सरांनी आडगळीत टाकली. हा, नशीब समजा अडगळीत टाकली, रद्दीत नाही दिली. कारण
तुम्ही हट्टानं सगळ्या पुस्तकांवर प्रस्तावना लिहून घेतलीत ना त्यांच्याकडून, ठेवायलाच लागतायत घरात, काय करणार. खोटं आहे तुमचं, खोटं आहे, खोटं आहे. सरांचं माझ्यावर विलक्षण प्रेम आहे. अरे काय प्रस्तावना लिहिली त्यांनी माझ्या पुस्तकासाठी. एका पुस्तकात त्यांनी काय लिहिलंय, काय? अशा प्रकारची पुस्तकं ज्यांना आवडतात हा. त्यांना हे पुस्तक खूप आवडेल अशी प्रस्तावना लिहिली. पण मी खरं सांगू का, मला लिखाण बिखाण एकदम फालतू काम वाटतं. आणि तुमची ती कादंबरी आहे ना, एक नंबर फालतू आहे. असतं काय 200-200 पानांच्या कादंबरीत. बा सुरुवात वाचली, बा शेवट वाचला की मध्ये काय लिहिलं याचा अंदाज येतो. अरे माझी कादंबरी अशी तू सुरुवात आणि शेवट वाचून कळलं तुला सगळं. न कळायला काय आहे? मला सांगा, कादंबरीच्या पहिल्या पानावर बा काय लिहिलं होतं, शिरपा नांगर घेऊन बांधावरून शेतावर जातो. हा. आणि कादंबरीच्या शेवटचं वाक्य काय होतं, बा शिरपाने देह ठेवला. आता हे वाचून मधल्या काळात दुष्काळ असणार याचा अंदाज तर शेमड्या पोराला पण येईल. अरे पण मी मध्ये किती किती अशा नाट्यमय कलाटण्या दिल्या होत्या. अरे त्या शिरपाच्या मनातली आंदोलनं अशी मांडली होती मी तिथं. शेतकऱ्याने आंदोलन करून उपयोगच नसतो ना, फायनली देह ठेवावाच लागतो त्याला. म्हणजे थोडक्यात काय, तुला वाचनाची आवड नाही. कोण म्हणलं मला वाचनाची आवड नाही? वाचण्याची आवड आहे अहो तर? तुला. साधं वर्तमानपत्र तरी वाचलंय का कधी? वर्तमानपत्रात असतं काय वाचण्यासारखं? त्याच्यात माझे लेख येतात, लेख. नाही, लेखाचं माहित नाही, पण ताईच्या लेखाने शी केल्यावर ते पुसायला तेच कामाला येतं. अरे अरे अरे, अपमान, एका साहित्यिकाचा अपमान आहे. काय एवढं साहित्यिक लावलंय? तसं म्हणलं तर खरं सांगू का, मी पण साहित्यिकच आहे. मला पण येते कविता. कविता येते? हा. तो काय गालावरचा पिंपल आहे का यायला? अरे कविता ही अशी स्फुरावी लागते, अशी उत्स्फूर्त असते, ती अशी सुचावी लागते. मला एवढं काही बिंडोक व्हायची गरज नसते. मला सगळं मानसिक असतं. कविता अशी म्हणली की लगेच कविता. मला आहे ना असा शब्द दिला की कविता होते. शीघ्र कवी आहे मी. आता बघा, फॉर एक्झाम्पल खुर्ची, तर मला सुचलं बा, खुर्ची खुर्ची तू या घरची, बाळूरावांचं नाव घेते, तुला काऊन झोपली मिरची. ही कविता आहे. याच्यात गेयता कुठे आहे? गेयता बाळूराव सोडलं तर सगळं गेयच आहे. अगं छंद काय? छंद छंद विचारूच नका माझे. असले मोकार छंद आहेत ना मला, तुम्हाला ऐकलं तर चक्कर येईल. फॉर एक्झाम्पल बघा, गावात कुणाच्या दाराला फट दिसली ना, बस बस, पुढचं नको सांगू. पुढचं ऐका ना, मी लय सभ्य बाई आहे. मी जाते बघते, काय दिसत असेल तर लगेच लांबी भरून टाकते. असं आहे. अरे कविता म्हणताना तुम्ही काव्य स्फूर्त ना तुम्हाला. अरे कविता कशी असते मी सांगतो. माझी स्वतःची कविता. हा. वसंत ऋतूच्या आगमनानं, कवितेचं शीर्षक आहे बरं का. वसंत ऋतूच्या आगमनानं बांबू वन शीळ वाजवू लागतं, आंब्याला मोहर येतो, अरे झाडांना पालवी फुटते. वसंत ऋतूच्या आगमनानं अरे मोर पिसारा फुलवू लागतो. वसंत ऋतूच्या आगमनानं, वसंत ऋतूच्या आगमनानं. संपली होय कविता. हा. अशी तर मी 15-20 पानांची करीन. अरे जी कविता मी अर्ध्या पानात संपवली तू 15-20 पानं करशील. मॅटर काय यात? मॅटर आहे का? काय कर्तृत्व आहे का कवीचं? मी याच्यावर करू का शीघ्र कविता? ऐका बघा, घ्या. वसंत ऋतूच्या आगमनानं, वसंत ऋतूच्या आगमनानं छत्र्यांचं कापड बदलायला लागतंय. वसंत ऋतूच्या आगमनानं कुत्र्यांना लूत भरतय. वसंत ऋतूच्या आगमनानं डास आळ्या घालतायत. वसंत ऋतूच्या आगमनानं पांढऱ्या सशांना पोरं होत आहेत. वसंत ऋतूच्या आगमनानं कलिंगड विकायला येत आहेत. बस बस बस. अरे माझा वसंत ऋतूची कविता भाद्रपदापर्यंत पोहोचवली तू. अरे याच्यात कल्पकता कुठे आहे? कल्पकता चांगलं आहे तुमचं. आंब्याला मोहराला कल्पकता आहे, आमच्या पांढऱ्या सशांना पोरं होतात, कल्पकता नाहीये का? मी अशी चौफेर वाचन असलेली बाई आहे. मला असा सगळा मॅटर द्यायला नाही. लागतो. बस तू मॅटर बस कर, गप्प बस. तू मला काहीच बोलू नकोस. येऊ का? गप्प बसायला आलेले नाहीये, दाजींनी मला बोलायला पाठवले. मरू द्या, मीच माहिती विचारते. घरी कोण कोण असतं? 4 भिंती, टेबल, लॅम्प, पुस्तकं, पेन आणि मी. आणि लग्नात मागं उभं राहायला मामा लागतो, तेव्हा कोण उभं राहणार आहे? 4 भिंती, टेबल, पेन का कादंबरी? नातेवाईक म्हणजे माझे पुस्तकच माझे नातेवाईक, कळलं ना? आणि तू असं नको समजू की तुला मी होकार दिला आपलं लग्न होणार आहे, कळलं ना? तुझ्यासारखी बायको करायला मला काही वेळ नाही लागलं. मग तुमच्यासारख्या माणसाशी लग्न करायला मी पण काय रस्त्यावर नाही पडले. मी उगा दाजींनी आग्रह केला म्हणून आले. थांबा, दाजींनी चिठ्ठी पाठवली तुमच्यासाठी, वाचा. सरांची चिठ्ठी. चिरंजीव बाळू, अनेक आशीर्वाद.
शक्यतो पुरुषांना आपल्या क्षेत्रात जिला रस नाही अशाच बाईशी लग्न करावं. म्हणजे ती आपल्या कामात नाक खुपसत नाही आणि नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडत नाही. माझ्या अनुभवावरून सुखी संसाराचा मूलमंत्र तुला देतोय. त्यामुळे हिच्याशी लग्नाला होकार देऊन टाक आणि मला मोकळं कर. सर म्हणतात त्याच्यात तथ्य आहे थोडस. ऐक ना सखे ऐक ना. बोला. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण मी पाहिजे ना. मी हे बाकी सगळं ठीक आहे बा, पण तुम्ही कमावता किती महिन्याला? ते 40-50 हजार रुपये कमवतो महिन्याला. या असलं लिहून एवढे पैसे मिळतात? नाही नाही, कोणाला सांगू नका. हा. मी रात्री 12 ते पहाटे 4 आहे ना डेली सोपली तो. सांगू नका कोणाला, नाही तुम्हाला त्या वलयातून काढून टाकतील, साहित्यिक वलयातून काढून टाकतील मला. कोणाला चोरून लिहितो मी गपचूप. पण मी नेमकं काय करता? डेली सोप म्हणजे कळलं नाही का? मी सिरियल लिहितो, सिरियल. आता सिरियल लिहायची कशाला? बस सिरियल बघायची आणि सोडून द्यायची. बघायची, आठवायची, परत लिहून माणसाचे. अरे मंदाड मेंदूचे, मी सिरियल पाहून नाही लिहित, मी लिहितो म्हणून तुम्ही पाहता. नाही, नेमकी कुठली सिरियल लिहिता तुम्ही? मन नाही थाऱ्यावर, सखी बसली धाब्यावर. मी लिहितो. ती तुम्ही लिहिलेली सिरियल आहे? ओ माय, कसली मोकार सिरियल आहे. मी तर एक एपिसोड चुकवत नाही. रिपीट टेलिकास्ट पण डोळ्यात पाणी आणून बघते. बरोबर आहे ना? त्या चंद्रिकाच्या सासूने कसला डायलॉग म्हणला, चंद्रिके भिंतीवरची पाल चुकली तरी चालल एक वेळ, पण माझी सून चुकलेली मला आयुष्यात चालणार नाही. माझ्या गळ्या रडून रडून पाणी पाणी झालं डायलॉग नंतर. ते पाप याच हाताने घडले, याच हाताने लिहिले मी ते डायलॉग. मला तुमचा हात हातात मिळेल का? अशी भारी सिरियल ज्या माणसाने लिहिली त्याचा हात मला परमनंट हवाय. म्हणजे लग्नाला तयार आहे. छायला साहित्यिकाला जे मिळत नाही ते डेली सोपच्या लेखकाला मिळतं. म्हणजे खूप सारं चांगलं लिहून ठेवलेलं असलं तरी मिळत नाही. चमचाभर दुधात हांडाभर पाणी टाकलेलं सगळं मिळतं. बरं ऐका ना, हा, पटकन दाजींना फोन लावा गड्या आणि सांगा लग्नाला तयार आहे आम्ही. या डेली सोप लेखकाच्या कपाटात वर्षभरात मी बेबी सोप देते. बेबी पर्यंत पोहोचली तर, बेबी पर्यंत पोहोचली तर धर मग दोरी. पहिल्या दिवशी आला लेखक, वाचक आता नाही भेटत. डेली सोप शिवाय चूल नाही पेटत. झो बाळा झो झो रे झो. क्या बात है. रेणुकाताई, कसं वाटलं परफॉर्मन्स? सुपर्ब. मला फार 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 आवडलं तुझं लेखन. तर म्हणजे खरंच यार, तू वेगवेगळे विषय निवडतोस, ते मांडायची तुझी जी पद्धत आहे, शेवटचा पाळणा, मस्त मस्त. हॅट्स ऑफ योग्या, फार फार आवडलं. आणि प्राजक्ता, तुझं तर किती, जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. आणि मी सेल्फी घेणार. वा वा. मकरन सर, खूप छान वेगळा विषय हाताळलास योग्या. पुन्हा दोघांचं सादरीकरणही उत्तम होतं. आणि योग्या, तुझं लेखन फार चांगलं असतं. खूप छान पद्धतीनं तुला ते मांडता येतं. आजचंही तुमची मांडणी खूप चांगली होती आणि मला आवडली. गुण बघूया. रेणुकाताई. मकरन सर, तुमच्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मित्रांनो, आता इथे येणार आहे एक लेडी कंडक्टर आणि एक प्रवासी. बघूया ते दोघं किती लांबपर्यंत एकत्र प्रवास करतात. तुमच्या समोर येतात सुसाट कलाकार शशी आणि नम्रता.
खाली उतरा, मागच्या दरवाजाने या, चला. अहो आत्ताच वर आलोय, परत कशाला उतरवताय? अहो खाली उतरा, मागच्या दरवाजाने या. हे दार फक्त अपंग आणि गरोदर स्त्रियांसाठी. उतरा. हो काय? उतरा. आई ग आई. हॅलो हॅलो वागायला 22वा महिना लागलाय हो. फालतूगिरी बंद कर. बस आहे, डेली सोप नाहीये. आई, शपथ. डोक्याची वाट लावतोय. चल उतर उतर. एक मिनिट. हे जे अंगविक्षेप चाळे करून हसवतोस ना तेच बंद कर आणि तुला वेगळ्या वाटेने जाऊन अभिनय करण्याचा विचार कर. म्हणजे इथे मेहनत करण्यापेक्षा ये ना मागच्या दाराने. चल निघ उतर. हा, चल मागच्या दारात जातो. उतर. ही बाई सकाळ. फार डेंजर आहे बाबा. टिंग. हो थांबा हो. अहो थांबा. अहो थांबा. ओ भाऊ ते खिडकीत पोतं ठेवलं, घ्या ना मांडीवर. बायको आहे का? सॉरी. बोला कुठे जायचंय? कुठे? प्रभा देवी. ठीक आहे. वा. हे घ्या. बोला. काय नाही हो, चाललंय आपलं. तुम्ही बोला तुमचं कसं काय? माझं ना एकदम मजेत. आहे ना? असं सणकवीन ना. आपण काय बाबुराव पारावरच्या गप्पा मारताय? नाही तुम्हीच बोलत ना, बोला म्हणून मी आपलं. हे बघा, काय ना बोट आहे फक्त. हे बघ तू मगाशीच ना माझ्या खूप डोक्यात गेलास. हो. उगाच माझं टाळकं सटकवू नकोस. हा. बोल कुठे जायचंय? घरी. कुठे? प्रभादेवी. कुठे? कोलंबो. आपल्या कुठे, आ? कुलाबा. अरे कुठे विचारते मी? हाताला जी तिकीट लागेल ती द्या ना, चालेल मला. अरे पण मी कुठे म्हणजे पैसे कुठे आहेत असं विचारतेय. काढते तिकीट. पैसे महत्वाचे नाहीये. आता आपल्या मध्ये जे नवीन नातं तयार होत आहे ना, हे महत्वाचं आहे. पकडील ना तुझा. नवीन नातं काय? नातं. सॉरी. अहो काका कसं माहिती की मी मुद्दाम नाही बसलो हो तुमच्या बायकोच्या मांडीवर. या बाईने जबरदस्ती बसवलं. मारू नका. सॉरी बोलतो. सॉरी. बोला पैसे द्या. ठीक आहे. मस्त आहे. तिकीट फाडायची स्टाईल मस्त आहे. सेम टू सेम रजनीकांत. फक्त त्याला मिशी होती. तुम्ही क्लीन शेव करून आलात काय? एक शब्दही काढायचा नाही हा तोंडात ना. एक शब्दही नाही प्लीज. बोला तिकीट. काय चालवलं काय हो तुम्ही? काय चालवलं काय? एक शब्दही तोंडात न काढायचा नाही असं म्हटलं ना मी तुम्हाला. शब्द काढलाच नाही, फक्त आवाज काढलाय. सॉरी. कसं आहे मस्त. मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही याच बसमध्ये असता ना, कंडक्टर आहात ना तुम्ही. फार बरं वाटतं तुम्हाला सांगतो. एक स्त्री म्हणून, काय म्हणालात? एक महिला म्हणून, काय? एक औरत हे म्हणून, बघा. एक वुमन म्हणून, काय? एक वुमन म्हणून संपले हो. स्त्रीला असणारे सगळे समानार्थी शब्द माझ्याकडचे तरी संपलेले आहेत. नाही, पण तुम्हाला आम्ही स्त्रिया म्हणजे वाटलं कोण? लेडीज. तुझ्या तर ना आता. नाही मारू नका. मी तुमचं कौतुकच करतोय. खरंच कौतुक करतोय. आता मला सांगा, स्त्रिया किती पुढे गेलेत. नेव्ही मध्ये स्त्री आहेत, मिलिटरी मध्ये स्त्री आहेत, पायलट स्त्री आहेत. एवढंच काय तर गरोदर पण स्त्रियाच राहतात. कमाल आहे बुवा स्त्रियांची. खरंच कमाल. चेष्टा करताय? उतरा. अहो नाही अहो चेष्टा उतरा, नाही. अहो, उतरा. अहो, आजकाल जगात काय होऊ शकतं की नाही सांगा मला. होऊ शकतं की नाही सांगा. हा होत. अहो परवाच आमच्या नाक्यावर आमिर हाडकर संस्कार शिबिर उघडलंय. बोला आता काय करायचं. आणि अगदी त्याच्या समोर बाबरामन
नावाची विशाखाताई सुभेदार आहे ना, यांची शास्त्रीय संगीत शाळा उघडलेली आहे. आता ते सुभेदारांच्या घराण्याचं गाणं कोणतं ते बावरामन. बावे रामन हे शास्त्रोक्त पद्धतीने फक्त त्यांच्याकडे शिकवलं जातं. आणि हद्द म्हणजे सॉरी हद्द म्हणजे नम्रता संभेराव आहे ना, तिने बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर उघडले. बघ आता काय करणार. हद्द काय पण याच्यात आणि हसण्यासारखं काय एवढं? केवढा कॉन्ट्रास्ट आहे नम्रता आणि बुद्धी. आणि कसं आहे की महिन्याला फी किती किती? 22,000. आता 22,000चं ही काय करणार. बसमध्ये पण सगळ्यांना कळलंय. म्हणजे वर्षात 12 महिने आहेत, वर्षाला 12 महिने आहेत, तर 12 महिन्याची 12 मुलं झाली म्हणजे कार लोनचा प्रॉब्लेमच सॉल्व. आता तुम्ही मला सांगा की नम्रता जर बसने प्रवास करणार असेल तर एवढी महागडी कार घ्यावी का. चला पुढे चला, गर्दी करू नका, पुढे चला, चला पुढे चला. लागलं वाटतं तिला. तुम्हाला हे काम फार आवडतं ना हो. हो म्हणजे काय हो, हे एकच काम असं आहे जिथे एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला पुढे चला पुढे चला असं म्हणत असतो ना. आवडतं मला हे काम. हो बाई 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 कुठे जायचं बोला. कुठे? माहेरी. माहेरला काय नाव गाव काय आहे की नाही? हा कुठे? प्रभा देवी. एक मिनिट. वा. हे घ्या. अरे रे नेम चुकला. हा? अरे रे नेम चुकला. वधूवर सूचक मंडळात तुमच्या आईने तुमचं नाव नोंदवलंय ना. हो तुम्हाला कसं कळलं? खरं तर त्याच निमित्ताने मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. म्हणजे मला कळलं नाही. कसं आहे की तुमची आई त्या मंडळात जाऊन फॉर्म भरत होती, हो. पण तिने अर्धवटच फॉर्म भरला आणि उभ्या उभ्याच निघून गेली. आता कंडक्टरची आई म्हटल्यावर उभ्या उभ्याच जाणार ना. हिच्या आईला हिच्या. निघत नाही. वा वा काय सेन्स ऑफ ह्युमर आहे तुमचा. थँक्यू. खूप छान आहे. पण मुद्दा काय आहे की त्या मंडळातून तुमचं स्थळ माझ्यासाठी चालत आलं. अच्छा, हा. म्हणून मी तेव्हाच ठरवलं की धावत जाऊन बसमध्ये तुम्हाला गाठूया, आपलं भेटूया. तर भेटून बोलायचं होतं. उभं उभं कसं बोलणार. बाय द वे तुमचं नाव काय म्हणालात तुम्ही? शशी चिपके. चिपके? नाही तुमच्या वागण्यावरून तुमचं आडनाव पटलं मला. बाय द वे करता काय तुम्ही? मी पोस्टात कारकून आहे. कारकून? ओ असं तसं समजू नका आम्हाला. आम्ही चौघे मिळून अख्खं पोस्ट सांभाळतो. हो, हो, काय सांगता? वा वा वा. सॉलिड आहे आमचं कारकून नेटवर्क. सॉलिड आहे. पण मुद्दा काय आहे. काय हो? हळू 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 हळू. मला 25,000 रुपये पगार आहे. अगदी श्रीमंतीत नाही पण सुखात ठेवू शकतो तुला मी. बसमध्ये आपण अरे हो विसरलो. हलण्याबद्दल नाही म्हणत आहे. तिकडे तर सगळे बघताय. बरं मग स्वयंपाक येतो का. नाही येत. नाही नाही येतो म्हणजे उत्तम स्वयंपाक करते मी. पोळी तर अगदी उत्तम बनवते. काय सांगता. हो, गेल्याच आठवड्यात मला प्रथम पुरस्कार मिळाला होता. काय काय. पोळी छान बनवली म्हणून. वा वा वा. हो एवढंच काय, मला परीक्षकांनी शेरा सुद्धा दिला होता. काय. पापड छान होता. काय झालं सॉरी सॉरी सॉरी. काय होतं? चुकून ते टेन्शन घेऊ नका, मी नेहमी स्वयंपाक करते. हा, हा, नक्की. हो नेहमी करते. हो ना. हो. बरं बरं. मग केलेल्या स्वयंपाकाचं नेमकं तुम्ही काय करता. आ? म्हणजे ते जेवण घरचे जेवतात की दुसरं काही ऑप्शन आहे तुमच्याकडे. दुसरं काय 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 मस्करी. मस्करी केली हो मस्करी. म्हणजे स्वयंपाक मी तुम्हाला शिकवेन, काहीच काळजी करू नका. आता सगळ्यात महत्वाचं काय ते बस मध्ये अलाउड नाही बाहेर तुमका. तुमकत नाही मी लाजतोय. तर जोडीदार काय 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 जोडीदाराबद्दलच्या तुमच्या किमान अपेक्षा काय आहेत. तो पुरुष असावा. अहो ही किमान नाही, कमालच अपेक्षा आहे. पुढे काय. हाजी आली. काय झालं त्याला पण आवडलं नाही. पण मी पुढचा स्टॉप नाही विचारला तुम्हाला.
पुढची अपेक्षा काय तुमची? अच्छा अपेक्षा काय नाही, त्याचा स्वभाव छान है असावा, ना? स्वतःचं घर है असावं ना? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा स्वतःचा टेम्पो किंवा ट्रक असावा. सर्वसाधारणपणे कार असावी अशी अपेक्षा असते. हा ते खरं आहे, पण काय म्हणजे कंडक्टर असल्या कारणाने सतत उभं राहायची सवय आहे ओ. ना. कार मध्ये मी कशी उभी नाही राहू शकत हो. ट्रक आणि टेम्पो असलं की माझी गैरसोय नाही होणार. बरोबर, म्हणजे तुम्हाला सतत उभं राहूनच प्रवास करावा लागेल असेल ना. हो म्हणजे काय, हे तर काहीच नाही, मी माझ्या बसच्या स्टँडिंग कमिटी मध्ये. तुम्ही का पाय दिला आता? तुम्हाला नाही आवडला? काय झालं? त्यांना आवडला नाही पण. हा सॉरी सॉरी. हा छान छान छान. लाजलात की किती घाण दिसता. छान दिसता, छान दिसता, छान. थँक्यू थँक्यू. लग्नानंतर माझी एक अट आहे. काय? म्हणजे तुम्ही जर माझा छळ केलात ना तर ही बस डेपोत जाईल, म्हणजे माहेरी निघून जाईन मी. आता मान्य मला. मी सगळी तयारी करून ठेवीन. फारच तयारी केलेली दिसते. हे तर काहीच नाही, मी पुढे पुढे अशी. चला, ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला पसंत आहे मी? हो, खूप पसंत आहात मला तुम्ही. पण कसं आहे, लग्न झाल्यानंतर तुमची मंगळागौर होईल. मग त्या मंगळागौर मध्ये तुम्ही बस फुगडी कशी घालाल? उतरा नाही नाही उतरा नाही, मस्करी केली. उतरा. मस्करी. काका बस थांबवा, बस थांबवा नका, नका, काका, काका. काका. उतरा 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 उतरा. त्याआधी हे घेऊन जा. उतरा, हे घेऊन जा. उतरा अहो, अहो, उतरा, मी उतरा. मगाशी तिकीट काढली. उतरा, चला काका बस आला. टिंग टिंग. तिकीट. अहो अहो थांबा ना. ओ मॅडम, अहो मी तिकीट काढली होती. ही कोणती तिकीट दिली तुम्ही? अहो हे तिकिटीवर मोबाईल नंबर दिलाय. व्हॉट्सअपवर टेक्स्ट करायला लागेल नंबर. वा, स्टेटस पण छान आहे. धीरे धीरे मेरे जिंदगी में आना. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात है शशा, क्या बात है. नमूने तुला उत्तम साथ दिली, पण मी तुझ्या एकट्याच्या सादरीकरणासाठी तुम्हाला टोपी देऊ शकतो. वा क्या वा बात. वा. रेणुकाताई, फारच मनमोहक असा ऍक्ट होता तुमचा दोघांचा आणि खरंच शशा तू अप्रतिम काम केलंस. रजनीकांतीण ही मला खूप आवडली. क्या स्टाईल, काय व्यक्तिरेखा होती तुझी, फार मस्त. आणि असंच काम करत जा, अशाच पद्धतीचे स्क्रिप्ट्स तुम्ही परफॉर्म करा, कारण तुम्ही उत्तम कलाकार आहात आणि आम्ही मिस करतो हे तुमच्याकडून. तर आज मी सेल्फी घेणारच. वा वा. अशा परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, आता एका 5 स्टार हॉटेलमध्ये कुणाचं तरी स्वागत होणार आहे. बघूया नेमकं कोण आहे आणि त्याचं कसं स्वागत होतंय. तुमच्या समोर येत आहेत बुंगाट कॅप्टन स्पॅडी आणि सुप्रिया. वेलकम टू ग्रँड तह हयात रेसिडेन्सी. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आमच्या ग्रँड तह हयातमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आमच्या हॉटेलमध्ये खास पाहुणे येणार आहेत. मित्तल, तुम्ही ओळखता ना? अब्जोपती बिझनेसमॅन आहेत. म्हणजे काय, भारतात ते क्वचित असतात आणि त्यांचा तो
क्वचित मधला थोडासा काळ ते आमच्या हॉटेलमध्ये राहणार आहेत. त्यामुळे कसे आहे, त्यांच्या गुड बुक मध्ये येणं गरजेचं आहे, यु नो ना. त्यामुळे अशी टाईट सिक्युरिटी केलेली आहे. सगळ्या सिक्युरिटी गार्ड्सने जग इकडचं तिकडे झालं तरी स्वतःची जागा बदलायची नाही. कळलेलं आहे? मित्तल साहेब केव्हाही येतील. वाव. नाही येणार. नाही ते शक्य नाही होणार. नाही ते आपल्या एजीएम मध्ये ठरवूयात आपण. ओके चल बाय या थँक्यू. एक्सक्यूज मी फ्लोर मॅनेजर. येस सर, व्हॉट कॅन आय डू सर? तुम्ही मला सर म्हणाला. मागच्या आठवड्यात झालंय. ते माझ्यासाठी इकडे एक स्वीट बुक असेल. तुमच्यासाठी? हो. नाही हो, नाही. हे ना आमचं 5 स्टार हॉटेल आहे, ग्रँड तह हयात. तुम्हाला ना एखादा धाबा वगैरे हवा असेल ना तर मागच्या गल्लीत आहे, प्लीज. नाही पण मला सांगितलं होतं की याच हॉटेलमध्ये एक स्वीट बुक आहे म्हणून. तुमच्यासाठी एखादी ना रूम बुकड असेल. रूम कसं आहे, स्वीटचं जरा भाडं आहे ना ते खूप आहे हो, तुम्हाला नाही परवडणार. प्लीज सर प्लीज. हां, काय नाव सांगा, मी रूम बुक करते. सांगा. मी मिस्टर J.M. मित्तल. मी मिस्टर J.M. मित्तल. एक्सक्यूज मी हसायला काय झालं तुम्हाला? सर तुम्ही मला ओळखलं नाही? या यू आर फ्लोर मॅनेजर. नाही, माझं नाव तुम्हाला माहित आहे ना? नाही सॉरी. मी मिशेल ओबामा. मिशेल ओबामा? नाही आय डिडंट गेट यू सॉरी. नाही तर तुम्ही स्वतःला जर मित्तल म्हणू शकता तर मी मिशेल ओबामा असूच शकते ना. अहो मी खरंच सांगतोय, मीच आहे J.M. मित्तल. तुमची आत्या काय डोक्यावर पडली होती का? बारसाच्या वेळेला कानात नाव सांगताना तिला अंदाज नाही आला की मोठेपणी तुमचं पित्तल उघडं पडणार आहे? काय तर म्हणे मित्तल, हा जेमतेम पित्तल दिसतो. आई शपथ. हे बघा, अहो मी खरंच सांगतोय, मीच आहे मिस्टर मित्तल. आयडी कार्ड दाखवा. ऍक्च्युली काय झालं, माझं ते वॉलेट आणि सगळे डॉक्युमेंट्स वगैरे माझ्या गाडीमध्ये आहेत. तो माझा ड्रायव्हर घेऊन येईल, तर तोपर्यंत तुम्ही माझं स्वीट मला द्या. मला जाम जोरात एकदम फ्रेश व्हायचं. अच्छा, म्हणजे तुमची अजून गाडी यायची आहे? हो. यायची आहे का गाडी? हो गाडी यायची आहे माझी, म्हणजे ड्रायव्हर माझा गाडी घेऊन येतोय. काय मी फिटनेसमुळे ना मी सायकल घेऊन आलोय आता येताना, आणि जाताना मी गाडीने जाणार. सर काय माहितीये ना, खरे मित्तल साहेब ना आता लगेचच येतील, म्हणजे कुठल्याही क्षणी येतील. आणि मी तुम्हाला सूट दिली असं त्यांना कळलं ना तर खूप मोठा राडा होईल. प्लीज तुम्ही जा. अहो मीच आहे मिस्टर मित्तल, आई शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. बघा, पकडले गेलात. अहो अशी मोठी माणसं असतात ना ती आई शपथ, आई रक्ता शपथ असं काही म्हणत नाही हो. अरे पण असं का नाही बोलत ती? मग एक मिनिट. हा अरे कुठे आहेस तू? अरे ये लवकर ये. अरे वाट बघता. अरे माझं सगळं वॉलेट आणि ते सगळे डॉक्युमेंट्स वगैरे गाडीतच आहेत. अरे नेहमीचाच प्रॉब्लेम, यांना पण पटत नाहीये मी मिस्टर मित्तल आहे ते. ये आणि पुढच्या वेळेसपासून काय कर माहितीये का, तूच पुढे ये सगळं रूम बिम बुक करायला, मी गाडी पार्क करून येत जाईल. हा ये लवकर. हा ये. ते ड्रायव्हरचा फोन होता माझ्या. तुम्हाला जावं लागेल प्लीज. का म्हणजे अहो मित्तल असणारा माणूस असा फडतूस फोन वापरेल का? मी तर वापरतो बाबा. अरे अशी रिंगटोन, बरं ठीक आहे रिंगटोन ठेवली तर ठेवली, त्याच्यावर नाचून का फोन उचलेल तो? अरे पण का ना नाचणार नाही, का नाही अशी रिंगटोन ठेवणार? अहो मी सुद्धा एक साधा नॉर्मल माणूसच आहे. मला काय 10 हात 10 तोंड नाही आहेत. आणि हॅलो, मी ना अख्ख्या जगभरात फिरलो, तुम्हाला सांगतो अख्ख्या जगातलं सगळं म्युझिक ऐकलं, पण ही असली मराठी गाणी ऐकल्याच्या नंतर अंगात जे काय संचारतं ना त्याला तोड नाही. आणि खरं तर ना तुम्हाला सांगतो, डॉक्टरांनी मला पण जरा अशा हालचाली वगैरे करायला सांगितलं, फिटनेस असं छान राहतो. आणि काय आहे, मी असा म्हणजे असा साधा वगैरे राहतो ना तर फार लोक ओळखत नाहीत. आणि माझ्या या साधेपणावर एका न्यूजपेपरमध्ये माझ्यावर लेख पण छापून आला होता. अच्छा, हो. कुठला पेपर? इकॉनॉमिक्स टाइम्स. बरं पाठ करून आलंय पेपरचं नाव.
पण मुळात जो पेपर अस्तित्वात आहे त्याचं नाव घ्यायचं ना. हॅलो, इकॉनॉमिक्स टाइम्स अशा नावाचा खरंच पेपर आहे. अरे काय तुम्ही एवढ्या मोठ्या हॉटेलच्या फ्लोअर मॅनेजर एवढं सुद्धा माहित नाही तुम्हाला? अहो, या इकॉनॉमिक्स टाइम्स मध्ये मोठमोठ्या बिझनेसमॅन बद्दल आणि त्यांच्या बिझनेस बद्दल छापून येतं. काय बोल. मोठमोठ्या ना. तुमचा काय बिझनेस आहे? ऍक्च्युली बरेच माझे बिझनेस आहेत. त्यातलं एक जे मेन कंपनी आहे म्हणजे आर्क नावाची, ती एरो रबर रिसायकलिंग कॉर्पोरेशन. म्हणजे आम्ही काय करतो माहितीये का, विमानाचे जे टायर असतात ना हा. ते असे फुटले की त्यांच्या आम्ही चपला बनवतो. विमानाच्या फुटलेल्या टायर पासून चपला? येस. काही काय टेपा लावताय तुम्ही? प्लीज निघा, हो निघा, प्लीज निघा. हॅलो, अहो ऐका माझं, म्हणजे बाकीचे पण माझे बरेच बिझनेसेस आहेत. मी स्टील मॅन्युफॅक्चरिंग पण करतो. माझी कंपनी, मी 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. हा बघा, हा स्टीलचा डब्बा आहे बघा, याच्यावर लिहिलंय बघा, मित्तल स्टील मॅन्युफॅक्चरर्स. हा माझ्या कंपनीत तयार झालेला आहे. आता तरी पटलं मीच मिस्टर मित्तल आहे ते. काय मित्तल साहेबांच्या सेक्रेटरीचा आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचा मला कालच फोन येऊन गेला की मित्तल साहेब काय खाणार, काय पिणार, त्यांचं कसं असतं खाणं पिणं, ते सगळं मला सांगितलेलं आहे. अहो ते लोक हे सगळं खातात हो, पण मला बाहेरचं खायला नाही आवडत. तुम्हाला सांगतो, मला आहे ना म्हणजे असं एकदम म्हणजे आपल्या मातीतलं म्हणजे असं धिरडं भाकरी किंवा असं पिठलं भाकरी हे पदार्थ मला जाम खायला आवडतात. ये! धिरड पिठलं तुम्ही ना खूप माझा पारा चढतो. तुम्ही निघा, निघा, तुम्ही निघा. एक मिनिट. मगा तर मी एवढं कोकळून सांगतोय मीच मिस्टर मित्तल आहे, कळत नाही का तुम्हाला? युसलेस. बघतोय रिक्षावाला आणि वाट माझी बघतोय रिक्षावाला. शांत मिस्टर मित्तल, शांत मिस्टर मित्तल, शांत शांत. कूल 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 मिस्टर. हे काय होतंय हो? नाही, फोन नाही आला. ह्यावेळेस मी माझं मेडिटेशन करतोय, ते या गाण्यांमुळे मी शांत होतो. कूल 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 कूल. हां, हे माझं मेडिटेशन आहे. म्हणजे यू कॅन से इट्स अ म्युझिक स्टेशन. म्युझिक स्टेशन, म्युझिक ॲक्च्युली कूल कूल कूल. अहो काय माहिती आहे ना, की म्हणजे असे या आपल्या इकडे ना खूप कमी लोक आहेत ज्यांनी मला प्रत्यक्षात बघितलं. म्हणजे असे खूप कमी लोक आहेत की जे मला 1 to 1 असे ओळखतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो लोकांचा. ओ, असं आहे का? Actually, हा. मग त्याच्यावर तोडगा आहे ना माझ्याकडे. काय? 1 मिनिट हा, जरा इकडे बघा. हा, हे काय? नाही, तुमचा फोटो मी अपलोड करते माझ्या ग्रुपवर. मग काय? आणि त्याला सांगते गिव्ह मी प्रॉपर कॅप्शन. हो नाही पण त्यांना ना, आता येईल ना, रिप्लाय येतील बघा ना आता. पण त्या मंडळींना हा बघा, हा एक आलाय बघा. माझा जो बेस्ट फ्रेंड आहे ना, तो म्हणाला RIP, RIP. रेस्ट इन पीस. काय बोलताय तुम्ही? हे कोण आहे? त्यांनी मला पाहिलेलंच नाही तर ते कसं- प्लीज, तुमच्या भागातपासून मी खूप ऐकून घेतलं. आता तुम्ही निघा. मित्तल साहेब आले ना तर खूप गोंधळ होईल. प्लीज प्लीज निघा तुम्ही, प्लीज. नाहीतर सिक्युरिटीला बोलून तुम्हाला धक्के मारावे लागतील. नो थँक्स. थँक्स अँड थँक्स फॉर युअर हॉस्पिटॅलिटी. एक मिनिट थांबा. माझा बॉसचा मेसेज आहे, इकडे या. प्लीज प्लीज प्लीज. तुम्हाला ना मी तो वाचून दाखवते. आता माझा बॉस मित्तल साहेबांना ओळखतो बरं का? हा, ही इज जे मित्तल. प्लीज एस्कॉर्ट हिम टू हिज स्वीट. फ्लोर मॅनेजर फायर्ड. सर आय एम सॉरी सर. सर, मी ह्या आधी तुम्हाला बघितलं नव्हतं ना, आणि तुम्ही इतक्या साध्या वेशात आहात ना की मला खरंच कळलं नाही नाही हो, सर. प्रॉब्लेम तुमचा नाहीये, तुमच्या दृष्टिकोनाचा आहे. काय ना, म्हणजे 10-15 बॉडीगार्ड्स आणि त्यांच्यामधनं असा एखादा सुटाबुटातनं आलेला माणूस हाच तुम्हाला मोठा वाटतो. पण असा कष्ट करून खूप मोठा झालेला, पण असा साधा दिसणारा आणि त्याच्या साध्या कपड्यांवरनं तुम्ही त्याची लायकी ठरवणार. माणसाचा मोठेपणा आहे ना, तर त्याच्या कर्तृत्वावरनं सिद्ध होतं. कळलं मॅडम? म्हणजे मला कोणाशी माझं कंपॅरिझन करायचं नाहीये, पण जॉर्ज फर्नांडिस माहिती आहेत का? नाही. आपल्या देशाचे माजी संरक्षण मंत्री. ते जेव्हा संरक्षण मंत्री होते ना, तेव्हा असे सातारच्या दौऱ्यावर निघाले होते. वाटेत जाताना त्यांनी अशी एक पेरू विकणारी बाई बघितली. सहज खाली उतरले आणि त्या बाईकडे जाऊन त्याची चौकशी करावी म्हणून तिच्याकडे गेले. तर ती बाई लगेच म्हणाली की ओ साहेब, चला चला, मी सगळं आवरते, तुम्ही पण निघून जा. तर कोणतरी मला जॉर्ज फर्नांडिस का कोणतरी येणार आहे. ते आले तर ते पोलीस तुम्हाला पण मारतील आणि मला पण मारतील. तेव्हा ते त्या बाईला शांतपणे म्हणाले, बाई, तुला पोलीस काही कोणीच हात लावणार नाहीये, कारण मीच जॉर्ज फर्नांडिस आहे. त्यांनी पेरू घेतले, पैसे दिले आणि निघून गेले. ती पेरूवाली बाई मात्र अशी अवाक होऊन त्याच्याकडे बघत होती. माझं सुद्धा त्या पेरूवाल्या बाईसारखंच झालंय हो. सर प्लीज
प्लीज प्लीज माझी कंप्लेंट करू नका, नाही तर बॉस मला कामावरनं काढून टाकेलो. आत्ताच नवीन घर घेतलं, 1 लाखाचा हप्ता भरते. हे हॉटेल मी आता विकत घेणार आहे आणि त्याच्या लिगल प्रोसिजरसाठी 1 महिनाभर तरी जाणार आहे. तेव्हा तुम्ही महिन्याभराने पुन्हा कामावर रुजवा. ओके? आता बघत काय बसलाय? माझी रूम कुठची ते दाखवाल मला? नाही रूम नाही, स्वीट. हा, ते स्वीट काय ते दाखवते का? फिट येईपर्यंत इथेच थांबू मी. नाही दाखवते ना, चला ना. चला लवकर, मला जाम जोरात फ्रेश व्हायचंय. अरे वाजव, बघतोय अहो, सर, सर, ऐका ना, सर, रिक्षावाला. दाखवते तुम्हाला, सर. वाट माझी अहो, सर, बघतोय ऐका ना, सर. रिक्षावाला. रेणुकाताई, कसं वाटलं परफॉर्मन्स? खरंच अप्रतिम होता आणि मस्त विषय होता. कारण आजकालच्या दुनियेत इतकी शोबाजी चालते आणि खरंच कष्ट करून मोठी झालेली माणसं, त्यांच्याबद्दल आपण आदर सन्मान ठेवत नाही. तर ते तुम्ही ह्या प्रहसनातून अत्यंत उत्तम पद्धतीने सादर केलं. मस्त वाटलं. व्हेरी नाईस. मकरंद सर, सादरीकरण तुमचं नेहमीप्रमाणेच खूप चांगलं होतं, कारण तुम्ही खूप उजव्या पद्धतीनंच नेहमी सादर करता. त्याबद्दल दोघांचे अभिनंदन. हे जे स्किट आहे ते मला ॲक्च्युअल माझ्या लाईफशी खूप रिलेट करतं. कारण मी जेव्हा ऑफिसला जायचो तेव्हा सुरुवातीला ट्रेनने प्रवास करायचो मी आणि तेव्हा सेकंड क्लासमधनं प्रवास करायचो. जरा बरे पैसे यायला लागले, मग मी फर्स्ट क्लासचा पास काढला होता आणि लिटरली मी अजूनही फर्स्ट क्लासमधनं प्रवास करणारा तर अजिबातच वाटत नाही. तर मी पहिल्यांदा जेव्हा मी फर्स्ट क्लासमध्ये चढलो होतो तेव्हा लोकांच्या नजरा माझ्याकडे अशा होत्या. अशा नजर होत्या आणि मला ना मला असा राग यायचा त्यांचा. आणि म्हणजे मला असं वाटायचं की त्याला मी आय कॅन अफोर्ड यार फर्स्ट क्लास, आत्ता मी करू शकतो, तर तुम्ही असं का हे करताय. तर एकदा मी फर्स्ट क्लासमध्ये असंच चढलो तर एक जण म्हणाला की अरे भाई हे फर्स्ट क्लास आहे. तर मला जामच चिड आली. मला काय बोलता येईना त्या रागाने ना. आपण बऱ्याचदा आपल्याला बोलता येत नाही. तर मी आमचा लेखक दिग्दर्शक मित्र आहे राजेश देशपांडे, तर आम्ही एकदा असेच शूटिंगला भेटलो होतो. तर मी त्याला किस्सा सांगितला, यार असं होतं यार, तर उद्या ना ही आयडिया कर. म्हणून राजेशने मला एक नॅक सांगितली. दुसऱ्या दिवशी मी गेलो ट्रेनमध्ये, सेम फर्स्ट क्लासमध्ये, आणि असं खूप गर्दी होती आणि अशी लोक एकदम अशी वगैरे बसली. त्यांनी तुम्हाला फक्त म्हणशील अरे भाई हे फर्स्ट क्लास आहे, एवढे असे विषय. अरे भाई फर्स्ट क्लास आहे. अच्छा तर तू इधर क्या कर रहा है. हे म्हणल्याच्या नंतर त्याचा चेहरा एवढा असा झाला होता ना की झोप मारली आणि ह्याला विचारलं. सो हे स्किट ऍक्च्युली माझ्या ह्या ऍक्च्युअल लाईफशी खूप रिलेट करतं. थँक्यू सो मच. तुम्ही दोघंही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. आता आपण आपल्या लाडक्या परीक्षकांना स्टेजवर बोलूया आणि जाणून घेऊया त्यांचा अभिप्राय. मकरंद सर, कसा वाटला हा आठवडा? चांगला होता. पुढच्या आठवड्यापासून तुमचे परफॉर्मन्स जास्तीत जास्त रंगतदार व्हावे. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. रेणुकाताई, तुला काय वाटतं आणि यावेळेला कोणती टीम पुढे आहे? खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप उत्तम काम करताय आणि तुमच्याकडून अपेक्षा खूप आहेत ऑडियन्सच्या. त्या लक्षात ठेवून आपण पुढे अजून अधिक मनोरंजक असं काम करूया. आणि आज सुसाट टीमनी मात्र दाखवून दिलं की ते विनर आहेत ह्या आठवड्याचं.